नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। तथागतांचा धम्म आणि त्या धम्माची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अहोरात्र धम्माचा प्रचार प्रसार करणारा पवित्र असा पूजनीय भिक्खू संघ यांच्यापर्यंत देखील पंचांग। आज या ठिकाणी आपण बघणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो आम्हाला विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे, तो विशुद्धीचा मार्ग म्हणजेच पंचशील आपण या ठिकाणी बघणार आहोत। भगवान बुद्धांनी आम्हाला जे पंचशील दिलेलं आहे ते आमच्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना फक्त आणि फक्त पाली भाषेत माहीत आहे, परंतु मराठीमध्ये त्या पंचशिलेचा काय अर्थ होतो हे माहिती नाही। म्हणून आपण या ठिकाणी या पंचशिलाचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत। भगवान बुद्धांनी जे आम्हाला 5 शिला दिलेले आहेत, त्या 5 शिलामध्ये पहिलं शिल आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजे मी जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही। भगवान बुद्धांनी 3 प्रकारची हिंसा सांगितलेली आहे। भगवान बुद्ध म्हणतात काया वाचा आणि मनाने कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका। काया म्हणजे शरीर आणि कोणाला मारू नका। वाचा म्हणजे वाणीने कोणाला वाईट वक्त बोलू नका आणि मनामध्ये कोणाविषयी वाईट कपट वाईट भावना ठेवू नका। म्हणजे काया वाचा मनाने कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका। हे झालं पहिलं शील। आता दुसरं शील आपण बघूयात। भगवान बुद्धांनी दुसरं शील दिलेलं आहे आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादी, म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। म्हणजे जीवन जगत असताना कुठलीच मी चोरी करणार नाही, किंवा एखादी गोष्ट जर मला आवश्यक असेल तर ती वस्तू ती गोष्ट मी खरेदी करून घेईन, म्हणजे ती त्या ठिकाणी चोरी ठरणार नाही। आपण जर एखादी वस्तू न विचारता घेतली तर ती चोरी होते। म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं आहे की आयुष्य जगत असताना कुठल्याच प्रकारची चोरी करू नका, कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार करू नका। भगवान बुद्धांनी 3ऱ्या शिलामध्ये सांगितलेलं आहे, 3रं शील काय सांगता आम्हाला कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी व्याभिचार करणार नाही। व्याभिचार म्हणजे काय तर परस्त्री परपुरुष गमन करणार नाही, म्हणजेच मी व्याभिचार करणार नाही। त्यानंतर भगवान बुद्धांनी 4थं शील आम्हाला सांगितलेलं आहे की मुसाबादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, म्हणजे मी खोटे बोलणार नाही। आयुष्य जगत असताना महिला असतील पुरुष असतील यांचं सतत म्हणणं असतं की खोटं बोलल्याशिवाय दिवस जात नाही। आता दिवसातून किमान 10 वेळेस तरी आम्ही खोटं बोलतच असतो की नाही। म्हणून खोटं बोलू नका हे शील पेरण्याची अत्यंत गरज आहे। भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की खोटं बोलू नका,
म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण आयुष्य जगत असताना कुठल्याच प्रकारचं खोटं बोलू नये हे आम्हाला भगवान बुद्धांचं 2500 वर्षापासून सांगणं आहे. म्हणून आयुष्य जगत असताना आपण खोटं बोललं नाही पाहिजे. त्यानंतर शेवटचं शील आहे सुरामेर यमजपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादिया. म्हणजे मी दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, विमल खाणार नाही किंवा जे जे पदार्थ आमच्या शरीराला हानिकारक ठरतात त्या पदार्थांचं तुम्ही सेवन करणार नाही, असा या शेवटच्या शीलाचा अर्थ होतो. परंतु समाजामध्ये वावरत असताना आमच्या निदर्शनास येते की, आमच्या लक्षात येते की जास्तीत जास्त संख्येने आमचे तरुण मुलं, किशोर वयात आलेली मुलं व्यसनाधीन होत आहेत, दारू पित आहेत, विमल, पुडी, गुटखा, तंबाखू वेगवेगळ्या प्रकारचं ते व्यसन करत आहेत. आणि व्यसन केल्याच्या नंतर त्यांचं आयुष्य त्यांच्याच हाताने उद्ध्वस्त करत आहे. आणि म्हणून आपल्या तरुण पिढीला योग्य वळण लावण्यासाठी, तरुण पिढीचं आयुष्य सुखकर करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी यशस्वी व्हावं या दृष्टीने आपण तथागतांनी जो आम्हाला धम्म दिला त्या धम्माचा पाया पंचशील, हे पंचशील आपण सर्वांनी जाणून घेणं आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना देखील सांगणं आवश्यक आहे. समाजामध्ये वावरत असताना आम्ही नेहमी पाहतो की आमचे तरुण मुलं दारू पिऊन कुठेतरी पडलेले असतात, दारू पिऊन कुठेतरी भांडण करत असतात, दारू पिऊन कुठेतरी गाडी चालवत असतात. परंतु हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की दारू पिऊ नका, जे जे पदार्थ तुमच्या शरीराला हानिकारक ठरतात त्या पदार्थांचं तुम्ही सेवन करू नका.